मंगल मूर्ती. सांगायला विसरले ना. वा काय सूर लावलाय. मस्तपैकी आम्ही मसाला पनीरवर ताव मारून पोटभर असा जेवणात आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. थेट पंढरपूर. हॅलो एक आहे भाई. प्रवासात निघाल तर CNG पंप शोधत शोधत जावं लागते गौरव सोबत. आता इथं आम्ही थांबलोय तर इथं यांची गाडी खाली करतात, म्हणजे त्यांचीच गाडी त्यांनाच गॅस लागते. इथं हजारो प्रवासी प्रवास करताना खूप सारी लाईन लागले, त्याचा त्यांना काही नाही, पण त्यांची गाडी पहिले भरली पाहिजे. CNG गाडी फिरायचा हाच प्रॉब्लेम आहे, पावलाच थांबायला लागते. टोरंटच्या सेवेबद्दल. टोरंटची सेवा एकदम बकवास आहे, म्हणजे एकदम बकवास. स्वतःची गाडी भरण्यासाठी आम्हाला त्यांनी जवळ 50 गाड्या उभ्या ठेवल्या पाठीमागे. म्हणजे स्वतःची गाडी पूर्ण फुल होईपर्यंत एवढ्या प्रवाशांनी थांबवलं. तो फायनली आम्ही आता दर्शनासाठी पंढरपूरला पोहोचलोय. आमची सगळी माणसं आणि आमचं दर्शन हा साधा दर्शन होणार नाही आहे. आणि आज अक्षरांच्या मावशीच्या मुलं आमचं डायरेक्ट VIP दर्शन आणि आम्हाला खूप असं आनंद झालेला आहे. आनंद गगनात मावेना. VIP दर्शन बोलला म्हणजे फक्त 5 मिनिटाचा वेळ लागणार आहे. आणि तुम्ही बघू शकता नॉर्मल गर्दी आहे तरी पण आणि असला तरी. आणि आम्ही असे पैसे वगैरे भरून जात नाही, तर आम्ही आमच्या महाराजांच्या पायी. गौरव कसा वाटला? आणि आम्हाला खूप आनंद झालेला. 45 मिनिट मध्ये आमचं दर्शन झालं भाई. एकदम आम्ही म्हणजे वाटला नव्हता की फर्स्ट टाइम आम्ही VIP दर्शन म्हणजे आमचा योगायोग झालेला. एकाच वर्षात 2 वेळा दर्शन झालं. एक तर आमचा वारीला आलो तेव्हा कलश दर्शन झाला, आणि दुसरी वेळ आलो ते म्हणजे आमचा डायरेक्ट चरण स्पर्श झाला. चरण स्पर्शात पण आमचा एकदम मुख्य दर्शन झाला आणि परत चरण. आणि आनंद याचा होतोय की एकच असा देव आहे ज्याच्या पायावर हात मस्तक ठेवता येतं. आणि ही आपण अशी गर्दी जमत चालले, पण या गर्दीत सुद्धा आम्हाला एकदम VIP दर्शन भेटला. ते पण आमच्या मावशीच्या ID वर. आणि कोणती ID ते आम्ही नाही सांगू शकत. त्यामुळे पांडुरंगाचे खूप आभार. आमची ID परत आम्हाला याच ID वर अख्खा भारत दर्शन हो, हीच आमची अपेक्षा. आणि तर बघू शकता की स्वच्छतासाठी लाईन करतायत. कसा वाटला तुला दर्शन करून? छान वाटलं, मस्त एकदम. आई तुला कसा वाटला दर्शन? नाही मिनिटाचं सांग, मिनिटात किती दर्शन झाला? किती मिनिटात झाला? पांडुरंग हरी. बरोबर आम्हाला 1 तास गाडीतनं उतरल्याने आम्ही इथपर्यंत पोहोचेपर्यंत दर्शन घेईपर्यंत 1 तास झालेला आहे. बस आमचा 1 तासात दर्शन झाला. अशीच आमच्यावर देवाची कृपा राहो आणि आम्हाला अशीच लवकर दर्शन हवं. आणि आता निघतो आम्ही पुढच्या प्रवासाला. किती रुपये होती? रात्री वाजले 12. थोडंसं लाईट तिकडे खातो. रात्री झाली. गुड मॉर्निंग गाईज. तर आज आमचा सकाळी लेट उठल्यामुळं रात्री लेट झोपल्यामुळं आम्हाला जरा सकाळी लेट उठतोय. कारण येता अक्कलकोटमध्ये थोडासा उशीर झाला आम्हाला. पण एकदम चांगली आम्हाला अशी रूम भेटली, तिथे एकदम टीप टॉप स्वच्छता होती. आणि आता आम्ही चाललोय स्वामींच्या दर्शनाला. गौरव झोपलाय, उठत न दरवाजा ठोकून दमलो. चांगल्या प्रकारे सोय केली राहून नाही त्याची.
आणि इथलं वातावरण बघा, एकदम फ्रेश. श्री स्वामी समर्थ. आणि आता मावशी मला टाकून पुढे निघून गेले. तर मी धावत चाललोय. का बरं थांबल्या कोण कशासाठी? मी आता लागलोय स्वामींच्या दर्शनाला. तुम्ही बघू शकता स्वामींचा भरामुक्त स्वामींचं बघू शकता. हळूहळू भक्तांचा जनसागर इथे भरत आहे, कारण स्वामींचीवर असणारी निष्ठा प्रबळ आहे. त्यामुळे सगळे स्वामी भक्त आणि फायनली आता आमचा पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी कालच आम्ही पंढरपूरमधून हा हार घेतलेला भला मोठा. आणि आता जरा गाडीचा हार घालण्यापूर्वी गौरव शेठ बोलतात गाडी धुतली पाहिजे. किती गाडीवर प्रेम बघा. अथक धागं बांधण्याच्या प्रयत्नानंतर फायनली गाडीला हार घातलाय. एकदम भारी दिसतंय. पंढरपूरमधून घेतलेला हार. मामा आणि मावशीचा चुकली 100%. एवढा वेळ झाला म्हणजे ही चुकली. पप्पा तुळजाभवानी माते की स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता आमचा स्वामींचं दर्शन झालंय. आता आम्ही चाललोय तुळजापूरच्या दिशेने आणि एकदम पण प्रसन्न दर्शन झालाय. आजी, आई काय वाटतं तुम्हाला, कसं झालं दर्शन कालपेक्षा? एकदम मस्त. एकदम मस्त. थोड्या वेळातच पोहोचणार आहोत तुळजापूरला आई बाबांच्या चरणी. आहे इथं निघाली वरात. नाचो. मला का नाही एवढं. आता आमची गाडी पार्किंग झाली. आता आम्ही चाललो आई तुळजाभवानीच्या चरणी दर्शनाला. आता दुपारचे वाजले 12:30 आणि बघूया आता आमचा कसं दर्शन होते. आत्तापर्यंत तर देवाच्या कृपेने आमचं दर्शन एकदम VIP झाला आहे. आणि आता आईच्या चरणीसुद्धा बघूया कसं दर्शन होतं आहे. तुम्ही पण आमच्या या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आता आम्ही पोहोचलो आई तुळजाभवानीच्या मार्केटमध्ये आणि थोड्या 2 मिनिटाच्या अंतरावर आहे आईची अशी भव्य कमान. निघालोय आई तुळजाभवानीच्या दर्शनाला. फुल उत्साह आहे, कारण आता आम्ही थेट जाणार आहोत दर्शनाची. तिथं लाईनमध्ये जास्त न थांबता. आता आम्ही खाना नारळाची ओटी घेऊन चाललोय आईच्या दर्शनाला. बोला अंबाबाईचा उदो उदो. तुळजाभवानी माते की जय. सरदार संभाजी. फायनली ढकलीत आमचं दर्शन झालेलं आहे. बेकार म्हणजे जाम डेंजर. म्हणजे आम्ही VIP लाईन मध्ये देऊन पण 2 तास लाईनला थांबून पण आम्हाला दर्शन पण सेम होता आणि हा दर्शन पण सेम होता. काय फरक नव्हता. बघू शकता लोकांच्या एकदम प्रसन्न झालेलं मन. मावशी बिडा मुखदर्शनच करावे. मावशी आली. मावशी कसं झालं दर्शन?
मावशी कसं झालं दर्शन? कसं दर्शन झाला? कसं झालं दर्शन? बस आता मावशी आमची भाडं ऐकलंय, जिथं जावं तिथं अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे बऱ्याचशा टायमानंतर प्रवास केला आणि प्रवासानंतर एक पोटाला लागलेली भूक, त्यामुळे भूक भागवण्यासाठी आम्ही आत्ता जेवणाचा बेत आखलाय. तर जेवणासाठी आम्ही आलोय गावठी धाबा, गावठी हॉटेल, चव गावाकडची. त्यामुळे आता आम्ही थोडासा पोटपूजा करू, कारण रात्रीचा खूप तहानचा प्रवास करायचा आहे. आमची गँग तिकडे सगळी बसली. आता गौरव माझ्यावर आलाय. आता कुठला आले गौरव? काय ऑर्डर केलं? चिकन मसाला. आणि इथं वेटरने आमच्या थोडीशी गडबड केली. मावशीला आमचे व्हेज नॉनव्हेज एकत्र चालत नाही. शेट स्वतः सर्व करतात. आमचं जेवण झालंय. गौरव कसं जेवण झालं? टॉपचा भाई. गावठी धावता जेवण 100% गावठी धाबा तुळजापूर हायवेला भाई. टॉपचा जेवण झाला. व्हेज पण चांगला झाला आणि नॉनव्हेज तर तोंडाची आग झाल्या. एक नंबर. चिकन मसाला राईस आणि चिकन मसाला एवढं पीस कुठे येत नाही. 12 पीस आलं. 12चे 12 ताव मारला कडा. खरोखर गावठी धाब्याला एक नंबर चव होती. मावशी कसं वाटलं जेवण? एकदम छान. हायवेला तुळजापूर हायवेला असणारा हा गावठी धाबा नक्की आला तर या हॉटेलला जेव्हा एकदम टॉपचं जेवण लागला. झुकागीन गाडी दुरांच्या रेषा. बोला तुम्ही बोला. आवेत गाडी पलती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. चला चला आता आपल्याला या बदलापूरला धावायचं आहे.